प्रवीण गायकवाड़ पर हुए कायराना हमले का सभी प्रगतिशील संगठनों और दलों ने किया विरोध प्रदर्शन में सामाजिक कार्यकर्ता मारुति भापकर और एनसीपी शरद पवार गुट के इमरान शेख उपस्थित थे। संभाजी ब्रिगेड के प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ पर हुए कायराना हमले के विरोध में आज सभी प्रगतिशील दलों और संगठनों की ओर से पिंपरी चिंचवड शहर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक चौक पर विरोध प्रदर्शन किया गया। चूंकि प्रगतिशील संगठनों के प्रमुखों पर इस तरह के कायराना हमले बार बार हो रहे हैं, क्या राज्य सरकार इस पर गंभीरता से ध्यान देगी और दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करेगी? प्रदर्शनकारियों ने इस समय ये सभी सवाल उठाए। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो काही काल भ्याड हल्ला दीपक काटे नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्यांना काळं फासण्याचा आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत। खरं तर या ठिकाणी छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा विचार, संविधानाचा विचार, समतेचा विचार प्रवीणदादांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये कायम लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला। त्याचबरोबर बहुजन समाजाच्या मुलांना हाताला रोजगार मिळावा म्हणून देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला। असं काम करत असताना काहीतरी कारण दाखवायचं की संभाजी ब्रिगेड नाव अशा प्रकारे एकेरी नाव आहे आणि संभाजीराजांचा अवमान केला गेला आहे असं कारण दाखवून त्या ठिकाणी हा हल्ला केलेला आहे। खरं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आहे। जो महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये हे सरकार मनुवादी सरकार आहे, हे RSS विचारधारेवरती चालणारं सरकार आहे आणि यामध्ये कायम महापुरुषांची बदनामी यांनी केलेली आहे। त्यामध्ये कुरुळकर असतील, त्याचप्रमाणे कोरटकर असतील, छिंदम असेल, राज्यपाल कोश्यारी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, या सगळ्यांनी बहुजन महापुरुषांची बदनामी केली। त्याचा निषेध आम्ही वारंवार केला। यांच्या काळात या बहुजन महापुरुषांचीच बदनामी झाली, मात्र या बहुजन महापुरुषांची बदनामी असेल, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी असेल, याच्या विरोधामध्ये हे कधीही रस्त्यावर उतरले नाही। याचा निषेध भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या तत्सम संघटनांनी कधीच केलेला नाही। आणि म्हणून एका बाजूला निषेध करायचा नाही, यांच्यात लोकांनी बदनामी करायची, दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचार शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारा लोकांना अशा प्रकारचे काळं फासायचं, जीव मारण्याचा प्रयत्न करायचा। दाभोळकरांना अशाच पद्धतीने मारलं, कॉम्रेड पानसरेंना अशाच पद्धतीने मारलं, गौरी लंकेश यांना अशाच पद्धतीने मारायचं। अशा प्रकारे दहशतीचं वातावरण करायचं आणि वर जनसुरक्षासारखं विधेयक आणून पुढच्या काळामध्ये अशा विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं, त्यांच्यावर दहशत निर्माण करायची आणि ही संपूर्ण चळवळ मोडकळीस आणायची, हा विचार मोडकळीस आणायचा, अशा प्रकारचा कुउद्देश ठेवून हे सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, एकनाथ शिंदेंचं सरकार, अजितदादांचं सरकार काम करते। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भ्याड हल्ले या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी सहन करणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो। काल अक्कलकोटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला काळेमा फासणारी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं निषेध आंदोलन घेतलं। खरं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी गेली 25-30 वर्षे या महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवरायांचा, शंभूराजांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। बरोबर या बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम, त्यांना नोकरी लावण्याचं काम, त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रवीणदादांनी केलं। परंतु काल भाजप युवा मोर्चाचा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणारा त्यांचे फोटो, त्यांचे सगळे आज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेत। असा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा नामर्द कार्यकर्ता त्यांनी काल प्रवीणदादांना बेसावधरित्या गाठून त्या कार्यक्रमाच्या क्षणी त्यांनी त्यांच्यावर काळं फासण्याचा प्रकार केला, त्याचा निषेध करतो। खरं तर ही प्रवृत्ती कुणाची आहे? ही प्रवृत्ती काय आहे? म्हणजे महात्मा गांधींचं विचार मारण्याचं काम तिथं त्यावेळेस करायचा प्रयत्न केला, त्यांना मारलं पण विचार मेले नाहीत। कुलबर्गींना त्यांची हत्या केली पण त्यांचे विचार गेले नाहीत। दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांचे विचार मारता आले नाहीत। छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पाईक असणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार अशा गुंडांकडून करते। वाल्मिक कराडसारखे गुंड तुम्ही महाराष्ट्राने पाहिलेत,
परंतु प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराडसारखा गुंड प्रत्येक तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदाधिकाऱ्यांना भाजप सामावून घेण्याचं काम हे भाजप करते. छत्रपती संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची बदनामी कशावरून झाली, त्यांचं कारण काय होतं हल्ल्याचं, तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आहे संघटनेचं. परंतु जसं 6 सोमवार यांचे जे पितामह आहेत, जे त्यांचे सावरकर असतील, गोळवलकर असतील, भाजपचे पितामह आहेत, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची बदनामी केलेली यांना दिसत नाही. त्यांनी कुठल्या भाषेत त्या पुस्तकांमध्ये महाराजांबद्दल अपमानजनक शब्द केलेले आहेत. तेव्हा त्यांचा राग पुढे जातो. छिन्नम जेव्हा बोलतो उपमहापौर भाजपचा, तेव्हा हे शेपूट घालून बसलेले असतात का? तेव्हा त्यांचं आत्मसन्मान जागा होत नाही का? तो होता, तो काय बोलला? राज्यपाल होते, ते काय बोलले? तो भाजपचा त्रिवेदी होता, त्यांचा तो म्हणतो औरंगजेबाची 5 वेळा महाराजांनी माफी मागितली. तेव्हा ह्यांचं कुठं जातो आत्मसन्मान? फक्त जो प्रबोधन करतो, जो मानवतावादी दृष्टिकोनाचं प्रबोधन करतो, सर्व जाती धर्माला एकत्र आणतो, छत्रपती त्यांच्या मनात रुजवतो, त्या माणसावर नामर्दांना मला इथून सांगायचं आज आमच्या पक्षाच्या वतीनं कि सस्ती शोहरत पाने के लिए तूने पंगा तो सही लिया, सस्ती शोहरत पाने के लिए तूने पंगा तो सही लिया, पर आदमी गलत चुना, आदमी गलत चुना. तुमको जैसे का वैसा जवाब यहाँ पे दिया जाएगा. ब्यूरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड.